नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहतात मराठी जी के आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे 7 जून 2025च्या चालू घडामोडी। आपला पहिला प्रश्न आहे, नुकताच कोणत्या राज्यातील खिचर आणि मेनार वेटलँड्सचा रामसर स्थळांचा यादीत समावेश झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए राजस्थान। या राज्यातील खिचर आणि मेनार वेटलँड्सचा रामसर स्थळांमध्ये समावेश झाला आहे। प्रश्न दुसरा आहे, लडाख राजभाषा अधिनियम 2025 नुसार कोणत्या भाषांना ऑफिशियल लँग्वेज म्हणून मान्यता देण्यात आली? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भोटी आणि पुर्गी या भाषांना राजभाषा अधिनियम 2025 नुसार मान्यता देण्यात आली। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, भोटी आणि पुर्गी भाषांना कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची ऑफिशियल लँग्वेज म्हणून मान्यता देण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लडाख या राज्यातील भोटी आणि पुर्गी या भाषांना ऑफिशियल लँग्वेज म्हणून मान्यता देण्यात आली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2025 मध्ये भारताची रँक कितवी आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 10वी। क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2025 मध्ये भारताची 10वी रँक आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2025 मध्ये सर्वात शेवटी कोणता देश आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी इराण हा देश क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2025 मध्ये सर्वात शेवटी देश आहे। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, मानद रँक पदोन्नती योजना कोणी सुरू केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अमित शाह यांनी मानद रँक पदोन्नती योजना सुरू केली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, उमेद पोर्टल कोणत्या मंत्रालयाद्वारे लॉन्च करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अल्पसंख्याक या मंत्रालयाद्वारे उमेद पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, अल्पसंख्याक मंत्रालय कोणते पोर्टल लॉन्च करणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी उमेद हे पोर्टल लॉन्च करणार आहे अल्पसंख्याक मंत्रालय। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, नॅशनल ॲग्रो रिसर्च समिट 2025चे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नवी दिल्ली येथे नॅशनल ॲग्रो रिसर्च समिट 2025चे आयोजन करण्यात आले होते। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, राजीव गांधी वन संवर्धन योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी हिमाचल प्रदेशमध्ये राजीव गांधी वन संवर्धन योजना सुरू केली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, राजीव गांधी वन संवर्धन योजनेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सुखविंदर सिंग यांच्या हस्ते राजीव गांधी वन संवर्धन योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, 2025 फिफा वुमन्स आशिया कपचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चीन या ठिकाणी 2025 फिफा वुमन्स आशिया कपचे आयोजन करण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, कोणत्या कालावधीत 2025 फिफा वुमन्स आशिया कपचे आयोजन चीनमध्ये करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 13 ते 20 जुलै या दरम्यान 2025 फिफा वुमन्स आशिया कपचे आयोजन करण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, पंतप्रधान संग्रहालय व ग्रंथालयाचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अश्विनी लोहानी यांची पंतप्रधान संग्रहालय व ग्रंथालयाचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 15, फिफा वुमन्स आशिया कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बास्केटबॉल संबंधित फिफा वुमन्स आशिया कप संबंधित आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 16,
भारतातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, महाराष्ट्र या राज्यामध्ये भारतातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा उभारण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 17. महाराष्ट्रात उभारण्यात आलेल्या भारतातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा त्याची लांबी किती किलोमीटर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 7.78 किलोमीटर लांबी महाराष्ट्रात उभारण्यात आलेल्या भारतातील सर्वाधिक रुंदीच्या बोगद्याची आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 18. महाराष्ट्र सर्वाधिक लांबीचा बोगदा समृद्धी महामार्गावर कोणत्या ठिकाणी दरम्यान उभारण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, इगतपुरी ते कसारा घाट या दरम्यान महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा बोगदा समृद्धी महामार्गावर उभारण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 19. इगतपुरी ते कसारा दरम्यान महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा बोगदा उभारण्यात आला असून त्याची रुंदी किती मीटर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 17.61 मीटर रुंदी ही महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा बोगद्याची आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर 20. आंध्र प्रदेश राज्यात किती वर्षानंतर क्रिकेट विश्वचषक सामना होणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 28. आंध्र प्रदेश राज्यात 28 वर्षानंतर आंध्र प्रदेश राज्यामध्ये क्रिकेट विश्वचषक सामना होणार आहेत. मित्रांनो, हे होते 7 जून 2025च्या चालू घडामोडी. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. इथेच थांबूया. धन्यवाद.